नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा आणि आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल दिलाय. निवडणूक आयोगानंतर आता नार्वेकरांनी पक्ष अजित पवारांनाच देऊ केलाय. तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले. पाहूया या निकालासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी कुणाची तसंच आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलाय आणि शरद पवार गटाला झटका देत मूळ राजकीय पक्ष म्हणून अजित पवार गटालाच मान्यता दिली आहे. तर शिवसेनेप्रमाणेच कोणत्याही गटाचे आमदार अपात्र केले नाहीत. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला आणि शरद पवारांना जबर धक्का बसला. तर दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरलेत आणि अजित पवार गटानं जल्लोष केला. संविधानात दिलेल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे. हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे. मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लीगली टेनेबल आहेत. त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे. राहुल नार्वेकरांनी नेमकं निकालात काय म्हटलंय तेही पाहूया. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. दोघांचीही अपात्रतेची याचिका फेटाळत दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवारांना पक्ष मिळाला. विधिमंडळातील 53 पैकी 41 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्यानं दादांना पक्ष दिला. पक्षांतर बंदी संदर्भातील 10व्या सूचीचा वापर आमदारांना धमकावण्यासाठी करू नये असंही राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. आता याची छाननी करून त्यानंतर आम्ही योग्य ती आमची भूमिका घेऊ. मला खात्री आहे की 10th शेड्यूलमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सर्व प्रोव्हिजन्स धाब्यावर बसवण्याचं काम यात झालं आहे का निकालात हे बघावं लागेल आणि त्याप्रमाणे मला खात्री आहे की आमचा पक्ष सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. इलेक्शन कमिशनने दिल्लीच्या एवढे दिवस त्यांच्यासमोर सुद्धा ती केस चालली आणि त्यांनी सुद्धा जे आहे अजितदादा गटांवरच शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामुळे आमचं काम जरा सोपं झालेलं होतं अर्थातच. आणि इथे सुद्धा त्याने जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. कुणाला अपात्र करा अशी आमची मागणी सुद्धा नाही आहे. असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे. आग लागलेली आहे. आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे. ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय किरकोळ समोर धडधडी दिसतंय. खून केलाय, खून होतोय, लोकशाहीचा खून होतोय, एका पक्षाचा खून होतोय आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती त्या खुन्याला निर्दोष सोडते. त्याला काय निकाला म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा. इकडे आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला. पूर्णपणे पायदळ केलेले आहे. आता जे अध्यक्ष आहेत ते ट्रायब्युनल म्हणून काम करते. ते आधी आमच्या पक्षात होते, त्यांना माहिती अध्यक्ष कोण होतं, मग राष्ट्रवादीत होते योगायोगाने, तिथे पण माहिती आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आज संविधानाचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आणि इतिहासात काळ्या अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल. महाराष्ट्र खरं राजकारण एवढं कधी खालचं पाहत नव्हतं, आज पाहिलं लागलेलं आहे. आणि दुर्दैव आहे, कधी आपलं राजकारण एवढं गलिच्छ आणि घाण झालं नव्हतं. चोरीचं राजकारण कधी नव्हतं जे आता व्हायला लागलेलं आहे आणि ट्रायब्युनलने ते चोरी लेजिटिमाइज केली. ज्या लोकांना 10th शेड्यूलबद्दल माहिती नाही आहे त्यांनी फक्त असेच काहीतरी कॉमेंट्स करू शकतात. मेरिटवर तर बोलू शकत नाहीत. त्यांनी सांगावं डिसेंट आणि डिफेक्शनमधलं डिफरन्स काय असतो. जितेंद्र आव्हाड जी असतील, संजय राऊत जी असतील अथवा आदित्य ठाकरे जी असतील हे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत. ह्यांच्या एवढ्या विद्वानांच्या टिप्पणीवरती मी स्वतःला सीमित समजतो त्यांच्या एवढ्या महान व्यक्तींच्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी. शिवसेनेच्या बाबतीतही राहुल नार्वेकरांनी असाच निकाल दिला आहे. मूळ राजकीय पक्ष शिंदेंना दिला
मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र केले नाहीत। आता शरद पवारांच्या बाबतही तेच घडलंय। राजकीय भ्रष्टाचार रोखण्याकरता राजीव गांधींनी 10th शेड्यूल आणलं होतं, पक्षांतर बंदी कायदा आणला होता। एक लक्षात घ्या की त्यावेळी ऍक्च्युअली राजीव गांधींकडे लोक येत होते तरी त्यांनी हा कायदा आणला होता। तेव्हा हे पक्षांतर थांबवणं हा त्याचा उद्देश आहे। तेव्हा हा कायदा जर का भक्कम झाला तरच भारताच्या लोकशाहीला आशा आहे, नाहीतर नुसतं MLA आणि MP कोणाकडे जास्त आहेत यावर जर का पक्ष ठरवला गेला तर ते लोकशाहीला धोकादायक आहे। अध्यक्षांनी असं सांगितलेलं आहे की कुठलाही लोकप्रतिनिधी दोन्ही गटांच्या आमदारांनी कुठल्याही प्रकारची अपात्रता केली नाही, म्हणजेच हा निर्णय तसा त्यांनी स्पष्टपणे दिलेला नाही असं माझं स्वच्छ मत आहे। 10व्या परिशिष्टानुसार आमदारांची अपात्रता हा व्हीपचा आदेशचा भंग झाला आहे की नाही, व्हीप त्या राजकीय पक्षाने नेमलेला व्हीप आहे की नाही याचा विचार केला जातो, परंतु प्रस्तुत प्रकरणी या बाबतीत विचार झालेला सकृत दर्शनी दिसत नाही। नार्वेकरांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेलेच आहेत। आता शरद पवार गट देखील पुढच्या काही तासात सुप्रीम कोर्टात जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।